तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओसुद्धा मॅरेज इन्व्हिटेशन कार्डवरती झालेला आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलंच आहे. मित्रांनो, आपण जे आहे यावर्षी जे मॅरेज व्हिडिओ क्रिएट केलेले आहेत, वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ, त्याची सिरीज आपण चालू केलेली आहे आणि खूप जणांचे मेसेजसुद्धा मला इंस्टाग्रामवरती आलेले होते. त्यामुळेच हे सिरीज आपण चालू केलेली आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या. व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ओके, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लाईट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. ते ॲप्लिकेशन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरतून घेऊ शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथूनसुद्धा तुम्ही अगदी फ्रीमध्ये हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला लाईट मोशन ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो, जो पहिला प्रोजेक्ट असेल त्यामध्ये अशा प्रकारचं जे आहे काही लेयर्स आहेत ते मी इथं सेट करून दिलेले आहेत. मित्रांनो, आता इथं समोरचे जे आहे ते मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये दिलेलं आहे, कारण की याच प्रोजेक्टमध्ये ते लेयर जर ॲड करतो तर मग ते हा जो प्रोजेक्ट आहे तो हेवी प्रोजेक्ट होतं. त्यामुळे काय होतं की ज्यांच्याकडे सबस्क्रिप्शन आहे तेच हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करू शकतात. त्यामुळे मी हे जे आहेत वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्हाला इथं दिलेले आहेत. यामध्ये बॅकग्राऊंड दिलेलं आहे, काही टेक्स्ट इथं तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत. ओके, आणि यामध्ये सॉन्ग वगैरे जे आहे ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आणि आपण सेकंड नंबरचा जो प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घेतलेलं आहे याचे इथं बघू शकता, इथं 2 लेयर्स तुम्हाला दिलेले आहेत. तर सर्वात अगोदर अशा प्रकारे हे लेयर्स जे आहेत मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या ऑप्शनवरती टॅप करायचं आणि कॉफी 2 लेयर्सवरती टॅप करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हे जे ऑप्शन दिसत आहे मित्रांनो याच्यावरती टॅप करून अशा प्रकारे ते जे प्रोजेक्ट आहेत ते इथं तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो या प्रोजेक्टची जे लेयर आहे अशा प्रकारे टॅप करून अशा प्रकारे खाली खेचून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपण जे पण एडिटिंग करू तर आपल्याला कसल्याच प्रकारची अडचण यायला नको. ठीक आहे, तर इथं बघू शकता, इथं माझे दोन्ही प्रोजेक्ट जे आहेत ते इम्पोर्ट झालेले आहेत. आता मित्रांनो हे दुसऱ्या नंबरची जे लेयर आहे ते इथं तुम्हाला कमी पडताना दिसत आहे, तर हे अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर इथं बघू शकता मित्रांनो, आता काय करायचं आहे तुम्हाला, इथं तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलं आहे तर इथं गौतम बुद्धांचा जो फोटो आहे तो इथं तुम्हाला शो होते, पण या प्रोजेक्टमध्ये जे आहे तो नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये सर्व जे काही मटेरियल यूज झालेलं आहे ते तुम्हाला यामध्ये मी प्रोव्हाइड केलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून अगदी फ्रीमध्ये तुम्ही हे मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर सर्वात अगोदर मित्रांनो स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. तुम्हाला इथं प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जायचं आहे. आता मित्रांनो या व्हिडिओमधले जे मटेरियल डाउनलोड केलेलं जे फोल्डर आहे ते इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारचं मटेरियल जे आहे ते इथं तुम्हाला शो होऊन जाईल. ठीक आहे, ओके, तर याच्यात अशा प्रकारचं मटेरियल जे आहे मित्रांनो मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर यामधलं जे आहे मित्रांनो इथं तुम्हाला सर्वात अगोदर हा जो व्हिडिओ दिसत आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे लेयर जे आहे ते बॅकग्राऊंड जो फोटो आहे आपला त्याच्यावरती घेऊन यायचं आहे. ठीक आहे, आणि याला जे आहे ते स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग मोड सिलेक्ट करायचा आहे, लाईटनमध्ये जाऊन इथं स्क्रीन सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, लाईटन पण तुम्ही करू शकता, पण स्क्रीन सेटच तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे, आता मित्रांनो आपल्याला इथं चेंजेस थोडंफार करायचं आहे. ठीक आहे, तर इथं पहिला जो ग्रुप दिसत आहे तुम्हाला रेड कलरची जी लेयर दिसत आहे ते लेयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एडिटवरती जायचं आहे. एडिटवरती आल्यानंतर अशा प्रकारचा ग्रुप तुमच्यासमोर ओपन होईल. परत हे रेड कलरचा ग्रुप जो दिसत आहे मित्रांनो तो परत तुम्हाला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येऊन जाईल. ठीक आहे, तर इथं प्लस बटनावरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे
आणि इथं या मटेरियलमधून जो बुद्धांचा फोटो तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे हा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून इथं प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, हे जी लेअर आहे या फोटोची लेअर अशा प्रकारे तुम्हाला खाली खेचून घ्यायची आहे. ठीक आहे. तर इथं बघू शकता, तुम्हाला जर असं वाटत असेल की बरोबर परफेक्टलीरित्या इथं याच्यामध्ये या फोटोला जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथं बघू शकता या टाईपमध्ये हा फोटो जो आहे तो इथं ॲड होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं बघू शकता इथं हे जी लेअर आहे ते पूर्णपणे सेट झालेली आहे. ओके. त्यानंतर पुढे तुम्ही याल तर इथं जे आहे तुम्हाला एक म्हणजे काय म्हणतात त्याला जे असेल ते मी तुम्हाला ऐकून दाखवूनच देतो, मला त्याचं नाव एवढं आठवत नाही आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. सेकंड नंबरची रेड कलरची लाईन लेअर जे आहे ते सिलेक्ट करायची आहे. परत एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आणि यामध्ये इथं बघू शकता एक लग्नाचा हा जो फोटो आहे म्हणजे काय असते ते लग्नामध्ये, तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर लेअर जे आहे ते शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे. हे लेअर जे आहे ते अशा प्रकारे खाली घेऊन यायचे आहे आणि याची साईज जी आहे मित्रांनो इथून या ऑप्शनचा यूज करून अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. ठीक आहे. या टाईपमध्ये. ओके. तर इथं तुम्ही बॅक घेऊ शकता. ठीक आहे. आता मित्रांनो इथं बघू शकता हे जे लेअर आहे हे असे वाढून म्हणजे मोठी होईल, तर याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर समोर याल तर इथं बघू शकता तुम्ही हे लेअरसुद्धा आपली सेट झालेली आहे. तर इथं थोडी जे आहे ते कट होत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे याची साईज वगैरे जे आहे ते व्यवस्थित बघून पूर्णपणे सेट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. या टाईपमध्ये. ओके. डन. त्यानंतर मित्रांनो आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं म्हणजे एक जे आहे इथं बाबासाहेबांचा फोटो वगैरे जर कोणाला लावायचा असेल तर ते तुम्ही सुद्धा ॲड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथं मी मटेरियलमध्ये बाबासाहेबांचा फोटो जो आहे तो इथं दिलेला आहे. तर फोटोला सिलेक्ट करून प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. फोटोची साईज जी आहे मित्रांनो तो अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. ठीक आहे. या टाईपमध्ये. ओके. तर तुम्ही या फोटोला जे आहे ते बरोबर इथं सेट करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर फोटोला जे आहे ते इथपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे आणि हा जो व्हिडिओ दिसत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या खालती घेऊन यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून जे आपल्या गौतम बुद्धांच्या फोटोला जे ॲनिमेशन लागेल तेच बाबासाहेबांच्या फोटोला सुद्धा लागून जाईल. ठीक आहे. तर इथं फोटो ॲड झाला आहे, गौतम बुद्धांचा फोटो ॲड झाला आहे, बाबासाहेबांचा फोटो ॲड झाला आहे. त्यानंतर इथून तुम्हाला आता इथून बॅक यायचं आहे. ठीक आहे. बॅक आल्यानंतर इथं बघू शकता अशा काही लेयर्स ज्या आहेत मित्रांनो इथं कमी पडून जातात. तर तुम्हाला काय करायचं आहे इथं असं एडिटवरती जायचं आहे. ठीक आहे. इथून हे लेयर जे आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे आहे 6पर्यंत. ठीक आहे. 6 किंवा त्याच्या पुढे असली गेली तर काही हरकत नाही. ठीक आहे. आणि याच्या वरचा जो व्हिडिओ आहे तो 3पर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे. ठीक आहे. हां. या टाईपमध्ये. ठीक आहे. तर इथं हे लेयर्स जे आहे म्हणजे जेवढे आपण प्रोजेक्ट एडिट करू तेवढी हे लेयर्स जे आहेत ते लांबत चालणार आहेत कारण की हेवी प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. तर जशी हे मोठी होताना दिसेल तिथून तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये सर्व एडिट झालेलं आहे. आता हे तर तुम्हाला टेक्स्ट जे आहेत ते इथं तुम्हाला दिलेले आहे. इथं तुम्हाला फोटो वगैरे जर ॲड करायचे असेल तर इथं खाली जागा सोडलेली आहे. इथं तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता आणि इथं उपासकाचं नाव किंवा उपासिकेचं नाव इथं तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर इथं उपासिकेचं नाव दिलेलं आहे. इकडे राईट साईडने या इथं जागा तुम्हाला दिलेली आहे फोटो ॲड करण्यासाठी. इथं तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. आता खूप जणांना काय आहे फोटोसुद्धा ॲड करता येत नाही. तर फॉर एक्झाम्पलसाठी आता हे नवरदेवाचं नाव आहे याच्यात. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपल्याला फोटो ॲड करायचा असला तर काय करायचं आहे, लेअर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे या टाईपमध्ये. ठीक आहे. आता जर समजा तुम्हाला नाव वगैरे एडिट करायचं तर हे जी रेड कलरची लेअर आहे हे सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. याला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. इथं सर्व जे आहेत
लेयर्स तुम्हाला इथं शो होऊन जातील. ठीक आहे, हे सर्व लेयर जे आहेत ते एडिटेबल्स आहेत. ठीक आहे, तर मी आता ते सध्या तुम्हाला करून दाखवत नाही. इथं फक्त आपला विषय आहे फोटो ॲड करण्याचा. ठीक आहे, तर इथं तुम्हाला यायचं आहे मित्रांनो, इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथं जे आहेत तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पलसाठी माझ्याकडे फोटो आहेत. एक मिनिट, तर मी तर एखादा फोटो जे आहे ते तुम्हाला ॲड करून दाखवतो. ठीक आहे, तर तुम्हाला जे आहे अशा प्रकारे जे आहे अशा प्रकारे फोटो सिलेक्ट केला, इथं प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता फोटोची जी लेअर आहे मित्रांनो, हा जो ग्रीन कलरचा व्हिडिओ आहे त्याच्या खालती घेऊन यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या फोटोला सुद्धा चांगल्या प्रकारचा इफेक्ट इथं लागून जाईल. फोटोची लेअर जी आहे ते तुम्हाला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. आता मित्रांनो, फोटोला जे आहे ते बरोबर रिसाईजमध्ये सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला या टाईपमध्ये. ठीक आहे, अशा टाईपमध्ये. तर इथं बघू शकता हा फोटो जो आहे तो इथं ॲड झालेला आहे. ठीक आहे, तर इथून तुम्हाला बॅक घ्यायचं आहे, तर तुम्ही त्याचा प्रिव्ह्यू इथं बघू शकता. ठीक आहे, तर इथं बघू शकता हा अशा प्रकारे फोटो ॲड झालेला आहे. ठीक आहे, तर हे लेअर मोठी होणार आहे. मोठी लेअर झाल्यावरती राईट साईडचा ऑप्शन क्लिक करून हा कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथं मुलीचा फोटो जो आहे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला हळदी समारंभ वगैरे जे असते, म्हणजे लग्नपत्रिकेमध्ये जे असेल ते तुम्हाला इथं डिटेल्स ॲड करून घ्यायची आहे. हे सर्व ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून जे आहे तुम्हाला एक सॉन्ग जे असेल, म्हणजे ज्या सॉन्गवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते सॉन्ग तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर मी इथे जे आहे एक सॉन्ग जे आहे इथं ॲड करून घेतो. ठीक आहे, तर हे सॉन्ग मी इथं ॲड करून घेतलं आहे. ठीक आहे, सॉन्ग जे आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत हे सॉन्ग ठेवायचं आहे. उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो सॉन्गला आपल्याला फेड इफेक्ट लावायचा आहे, म्हणजे एकदम असा स्मूथली. ठीक आहे, तर या ऑप्शनवरती टॅप करून इथे की लावायची आहे, एंडला जायचं आहे आणि याचा व्हॅल्यूम जो आहे तो पूर्णपणे 0 करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या सॉन्गला जे आहे तो फेड इफेक्ट लागून जाईल. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरती एक ॲरो दिसत असेल, ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट बटनवरती टॅप करून इथं एक्सपोर्ट एनिवेचं ऑप्शन येईल, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा आहे. तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे सर्व एडिटिंग्स व्हिडिओ शिकवले जातात, तेही आपल्या मराठी भाषेतून. ओके, तर चला मित्रांनो, मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.